स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असताना भरपूर बहिणींना केवायसी करण्यासाठी या ठिकाणी भरपूर नागरिकांना सुद्धा प्रॉब्लेम होत आहे. ते लोक जेव्हा केवायसी करण्यासाठी या ठिकाणी आधार क्रमांक टाकतात, कॅप्चा कोड टाकल्यानंतर सहमती देतात आणि सबमिट केल्यानंतर बघा, सबमिट केल्यानंतर त्यांच्या स्क्रीनवर अशा प्रकारचा मेसेज येत आहे. त्यांचा ओटीपीचा या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे. ओटीपी तर त्यांना त्यांचा आधार कार्डचा येतो, पण त्यांना ओटीपी टाकण्यासाठी या ठिकाणी जे काही या ठिकाणी पेज ओपन होत नाही. पेज ओपन होत नाही किंवा त्यांना कॅप्चा कोडचा सुद्धा प्रॉब्लेम होत आहे. ओटीपीचं पेज सुद्धा त्यांना येत नाही. तर तुमची ही जी काही प्रॉब्लेम आहे ते 100% मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि एक बेस्ट ट्रिक या ठिकाणी आहे. एक सगळ्यात चांगली ट्रिक या ठिकाणी मी वापरणार आहे. तर बघा, पहिल्याच प्रयत्नात आधार नंबर टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर लगेचच तुम्हाला ओटीपीचं पेज सुद्धा या ठिकाणी ओपन होईल. ओटीपी टाकण्यासाठी तुम्हाला ऑप्शन सुद्धा येईल. कशा प्रकारे काय करायचं पूर्ण व्हिडिओ पहा. लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मी या मोबाईलमध्ये लाभार्थी महिलेचं केवायसीची प्रोसेस या ठिकाणी करून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, या ठिकाणी मी पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुमच्या समोरच करत आहे. बघा, तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे. या ठिकाणी बघा, स्क्रीनवर तुम्हाला बघा पूर्ण प्रोसेस या ठिकाणी दिसून येत आहे. तुम्हाला बघा गुगलमध्ये सर्च करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्याची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे वेबसाईट वरून. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर, लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा, डायरेक्ट तुमच्या समोर जे आहे ते या ठिकाणी बघा लाईव्ह मी दाखवत आहे. डायरेक्ट आपल्या समोर जे आहे ते वेबसाईट ओपन झाली. आता बघा, कधी कधी या ठिकाणी पेज दाखवत नाही, पेजचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रिफ्रेश करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी केवायसीचं बटन आलेलं आहे. केवायसीचं बटन आलं आपल्याला. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. तर आपल्याला बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याआधी बघा, आता हे मोबाईल मोडमध्ये मी करत आहे आणि तुम्ही डेस्कटॉप मोडमध्ये सुद्धा या ठिकाणी करू शकता. तर डेस्कटॉप मोड कसा सुरू करायचा ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो. बाजूला बघा, म्हणजे मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसणार. मी मोबाईलमध्ये करेन तेव्हा बघा, या ठिकाणी बाजूला 3 डॉट या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. 3 डॉट आहे आणि त्यावर क्लिक करायचं 3 डॉटवर आणि डेस्कटॉप मोडची या ठिकाणी बघा तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसते, त्याला ऑन करायचं. डेस्कटॉप मोडला ऑन केलं म्हणजे तुमची स्क्रीन जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे कॉम्प्युटरमध्ये करत असल्यासारखी तुम्हाला दिसून येईल. तर बघा, या ठिकाणी डायरेक्ट आपण केवायसीच्या बटनवर आपण क्लिक करूया. तर बघा, केवायसी वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर लाईव्ह मी दाखवत आहे. बघा, आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतर सहमती द्या आणि सबमिट करा. तर बघा, या ठिकाणी मी जो आधार क्रमांक आहे तो कॉपी पेस्ट करून ठेवलेला आहे. तुमच्या समोरच मी या ठिकाणी प्रोसेस करत आहे. बघा, आधार क्रमांक या ठिकाणी पेस्ट केला, तुम्हाला क्लिअर दिसून येत आहे. त्यानंतर बघा, कॅप्चा कोड जो आहे तो या ठिकाणी आपल्याला फिल करायचा आहे. 91 28 70. तर बघा, आपण कॅप्चा कोड वगैरे या ठिकाणी फिल केलेला आहे. कॅप्चा कोड फिल केल्यानंतर खालच्या बाजूला बघा तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसून येत आहे खाली, सहमती द्या. सहमती द्या या बटनवर या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे आणि जे काही तुमच्याकडून सहमती घेतली जात आहे, तुमच्या आधार नंबरचा ऍक्सेस घेऊन तुमचा जो काही डेटा आहे तो शासनाने यूज करावा, त्यावरची माहिती काढावी म्हणून अशी परमिशन मागितली जात आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी सबमिट करायचं ऑप्शन आहे, सबमिट करा. तर बघा, थोडा वेळ लोड घेत आहे. तुम्हाला लाईव्ह सर्व काही या ठिकाणी दिसून येत आहे. तर बघा, तुम्ही पाहू शकता लगेचच जे आहे ते ओटीपीचं पेज ओपन झालेलं आहे. बघा, लाईव्ह तुम्हाला प्रोसेस दाखवली मी. ओटीपीचं पेज बघा या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि ओटीपी टाका म्हणून या ठिकाणी ऍक्सेस येत आहे. तर बघा, हे कसं केलं, म्हणजे यामागे काय ट्रिक आहे तुम्ही आता विचारत असाल. बघा, किती वाजलेले आहे रात्रीचे. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसून येत आहे 3 वाजून 42 झालेले आहे. रात्रीचे 3 वाजून बघा 42 मिनिटं या ठिकाणी झालेले आहे. बघा, स्क्रीनवर आणखी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. बघा, तुम्ही पाहू शकता संडे 3 वाजून 42 मिनिट, म्हणजे मी हा केवायसी कधी करत आहे, रात्री 3 वाजून 42 मिनिटांनी, म्हणजे 4 वाजताच्या जवळपास. तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जी ही केवायसी करायची आहे ही रात्री तुम्ही 12 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. रात्री 12 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ही केवायसी करू शकता, म्हणजे तुम्हाला ही प्रॉब्लेम होणार
नाही. दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्री 10 वाजेपर्यंत जरी तुम्ही केवायसी केली तर तुम्हाला प्रत्येक वेळेस हा ओटीपीचा प्रॉब्लेम येईल. तुमची केवायसी दिवसभरामध्ये होणार नाही, कारण पूर्ण 2.5 कोटी लाभार्थी बहिणी केवायसी करत आहे. त्यामुळे खूप जास्त वेबसाईटवर लोड सुद्धा येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर केवायसी करायची असेल तर रात्री 12च्या नंतर आणि सकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे या 6 घंट्याच्या रात्रीच्या सर्कलमध्ये तुम्हाला केवायसी करायची आहे. म्हणजे तुमचा ओटीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि 100% तुम्हाला लगेचच तुमचा ओटीपी येईल. ओटीपी सबमिट करण्याचं ऑप्शन येईल, जसं या ठिकाणी लाईव्ह आलेलं आहे. ओटीपी या ठिकाणी बघा आपल्याला अशा प्रकारे सबमिट करायचा आहे. बघा प्रोसेसिंग सुरू आहे. ओटीपी सबमिट केल्यानंतर बघा तुमच्यासमोर पुन्हा दुसऱ्या नंबरचं पेज ओपन झालेलं आहे. दुसऱ्या नंबरचं पेज ओपन झालं, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकायचे आहे. वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकायचे. त्यानंतर पुन्हा कॅप्चा कोड टाकायचा, सहमती द्या, ओटीपी पाठवा, सबमिट करा. परत बघा तुमच्यासमोर हे प्रोसेस केल्यानंतर या ठिकाणी मी आधार क्रमांक जो आहे तो कॉपी करून ठेवलेला आहे. सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर लाईव्ह दिसत आहे. कॉपी करून ठेवला, सबमिट केलं तर बघा या ठिकाणी डायरेक्ट जे आहे ते ओटीपीचं ऑप्शन परत आलेलं आहे. तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओटीपी येईल आणि ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्यानंतर बघा आता अशा प्रकारे पेज जो आहे ते तुमच्या समोर ओपन होईल. सर्वात आधी बघा वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी जे तुमचं पतीचं नाव आहे, आधार कार्ड वरून पतीचं नाव ऑटोमॅटिक, तुमचं पतीचं किंवा वडिलाचं नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी कॅप्चर होऊन जाईल. त्यानंतर बघा या ठिकाणी ऑप्शन आहे जात प्रवर्ग. जात प्रवर्गमध्ये तुम्हाला बघा जात प्रवर्गामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमची जात सिलेक्ट करून घ्यायची आहे. इतर मागासवर्गीय आहे किंवा NTB OBC जे काही आहे ते तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल जात प्रवर्गासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आणि बघा जात प्रवर्ग जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे यादी तुमच्या समोर जात प्रवर्गाची येईल. आणि बघा आता सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की तुमच्या कुटुंबातील कोणता व्यक्ती म्हणजे सरकारी नोकरीवर नाही किंवा पेन्शन घेत नाही. या ठिकाणी बघा तुम्हाला होय करायचं आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त बहिणींना होयच करायचं आहे. जर तुमच्या कुटुंबात असा कोणताच व्यक्ती सरकारी नोकरीवर नसेल किंवा पेन्शन घेत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला होय असं बटन दाबायचं आहे बघा. आणि त्यानंतर बघा दुसरं ऑप्शन आहे की तुमच्या कुटुंबात कोणी एक अविवाहित महिला किंवा एक विवाहित महिला लाभ घेत आहे का, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला होय असं सिलेक्ट करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही जर पात्र आहे आणि जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे, काहीच दुसरं करायचं नाही. आणि त्यानंतर बघा आता या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे परत. तुम्हाला या ठिकाणी बघा एक टिक करायची आहे. म्हणजे जे काही तुम्ही माहिती दिली ती माहिती 100% खरी आहे आणि तुम्ही त्या माहितीसाठी जे काही आहे ते स्वतः जिम्मेदार आहे असं या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला या बॉक्सवर टिक करायची आहे. या बॉक्सवर तुम्ही टिक केली आणि तुम्हाला सबमिट बटनवर या ठिकाणी बघा क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा पॉपअप आलेला आहे की तुमचं eKYC सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. बघा तुमचं eKYC सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवर घरी बसून केवायसी करू शकता. 100% तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट होईल. पण वेबसाईटवर जे आहे ते प्रॉब्लेम असल्यामुळे दिवसा केवायसी करू नका. दिवसा केवायसी बिलकुल करू नका. रात्री 12च्या नंतर किंवा 6च्या आधीही तुमची केवायसी जी आहे ते पूर्ण करून घ्या. 100% तुम्हाला लगेच ओटीपी येईल, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण खूप जास्त लोक रात्रीला ऍक्टिव्ह नसतात. त्यामुळे तुमची केवायसी नॉर्मली आरामात होईल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.